इंदापूर नगर परिषदेचे राष्ट्रवादीचे उमेदवार भरत शहा आपल्या सोबत आहेत. खर तर तुमच्या उमेदवारीवरून मोठा वाद झाला. जिल्हाध्यक्षांना तुम्ही राजीनामा द्यावा लागला. काय नेमकं इंदापूरच्या नगराध्यक्ष पदात आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, माझ्यामुळे राजीनामा द्यावा लागला ही काही वस्तुस्थिती नाही. कारण मी काही त्यांना असं म्हणलं नाही की त्यांना काढा आणि मला घ्या, असं काही म्हणलेलं नाही. हा तर त्यांचा पक्षांतर्गत प्रश्न आहे. आणि मला जी काय ह्या वर्षी नगरपालिका उभा करताना आम्हाला ज्या काही अडचणी येणार होत्या, त्यानंतर दत्तामामा भरणेंचं आमचं जे काय बोलणं झालं होतं की विकासासाठी निधी देण्याचा जो विषय होता, त्या संदर्भामध्ये त्यांनी आम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिल्यामुळे आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. खरं तर तुमच्या विरोधामध्ये हर्षवर्धन पाटील असतील, प्रवीण माने असतील, प्रदीप गारटकर असतील, हे तिघही विरोधात आलेले आहेत. कसं बघता या आव्हानाकडे? नाही, ते काय आव्हान म्हणून नाही, पण एक आज या तिन्ही शक्तींचं या तालुक्यामध्ये पण योगदान आहे. त्यांची शक्ती अमान्य करण्याचं काही कारण नाही. परंतु या इंदापूर शहराच्या परिस्थितीमध्ये, इंदापूर शहरामध्ये केलेलं काम आणि या जनतेबरोबर असलेली आमच्या कुटुंबाची नाळ ही आमच्या बरोबर राहील. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसची जी काही ताकद आहे ती पण माझ्या मागे उभा राहील, हा ठाम विश्वास आमचा आहे. त्यामुळं त्याची आम्हाला चिंता नाही. खरं तर प्रदीप गारटकरांचा थेट आरोप होता, म्हणजे तुमच्यावर नव्हता, पक्षावरती होता, की पैसेवाला उमेदवार आहे म्हणून तुम्हाला तिकीट मिळालं. नाही, मला तिकीट का मिळालं हा तो पक्षांचा प्रश्न आहे. पक्षाने मला तिकीट का दिलं का नाही हा माझा विषय नाही. म्हणजे पक्षाने, आता ते जिल्हाध्यक्ष आहेत, ते आता बऱ्याच ठिकाणी तिकीट वाटतात. त्यामुळे माझ्या तिकीट वाटत त्यांनाही विचारात घेतलं असेल पक्षाने. तो त्यांचा विरोध का होता तो मी नाही सांगू शकत ना, त्यांच्या पक्षाचे सांगू शकतील ना. तुम्हाला काय वाटतं, ज्यावेळेस कारण शोधली त्यावेळेस का पक्षाने तुम्हाला घेतलं असेल? गेल्या 5 वर्षातलं जे काम झालेलं आहे, जे स्वच्छतेचं काम असेल, रस्त्याचं असेल, किंवा जे काही विकासाची कामं या इंदापूर शहरामध्ये झाली, नवीन इमारत झाली, कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटले, या विजनमुळे की बाबा कामं होत आहेत, मग त्यांना असं वाटलं असेल की मी हे पुढे कामं करू शकतो, चांगली कामं करू शकतो, म्हणून त्यांनी मला सहकार्य करायचं आश्वासन दिलेलं आहे. तुम्ही असं म्हणालात आता काही वेळापूर्वी की या तिघांचं, म्हणजे प्रवीण माने असतील, प्रदीप गारटकर असतील किंवा हर्षवर्धन पाटील यांचं तालुक्यासाठी योगदान आहे. खरं तर काल मोठं शक्ती प्रदर्शन करत गारटकरांनी फॉर्म भरला. का नेमकं तुमच्या विरोधात हे तिघं आले असतील असं तुम्हाला वाटतं? नाही, ते मी नाही सांगू, तुम्ही त्यांनाच विचारू शकता. पण एक विरोधक म्हणून, किंवा नेमकं काय झालं असावं, कारण हे सगळे तुमच्याच सोबत होते, तुम्हीच त्यांच्याच सोबत होता याच्या आधी देखील. माझे वैचारिक मतभेद असल्यामुळे मी थांबलेलो आहे. माझा बाकी उठला वैयक्तिक वाद नाही किंवा काय नाही. वैचारिक मतभेद असू शकतात माणसांचे. आम्ही थांबलो, नाही पटलं आम्ही थांबलो होतो. पण आज नगरपालिका इलेक्शनमध्ये, निवडणुकीमध्ये कुठल्या तरी पक्षाचं पाठबळ पाहिजे, तेव्हा मग आम्हाला पुढाकार घेऊन मला ह्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व्ह केलं आणि म्हणून आम्ही त्यांच्या पाठिंब्यावर उभा राहिलो. पैसेवाला उमेदवार आहे म्हणून तुम्हाला उमेदवारी दिली नाही? पैसे वाटून इलेक्शन होतच नाही. तुम्ही काही जरी म्हणला तरी माणसं विकासावर मत देतात आणि जनतेची नाळ ज्यांची जोडली त्यांनाच माणसं मतं देतात. पैशावर माणसं मतं देत नाहीत. काय प्रामाणिक मत आहे. काय रोडमॅप असणार आहे इंदापूर नगरपालिकेचा? रोडमॅप आहे, आता इंदापूर शहरामधील आता अंडरग्राऊंड योजनेमुळे रस्ते आमचे बऱ्यापैकी खराब झालेले आहेत. ते रस्त्यांचे दुरुस्ती असेल, इंदापूर शहराची बाजारपेठ वाढतीये, ती बाजारपेठ नियोजनबद्ध करणं, त्याचा जे काही अरुंद बाजारपेठेमुळे पार्किंगच्या समस्येमुळे आमचं मार्केट कमी होतंय, त्या मार्केटमध्ये सुधारणा करणं. आता या अजितदादांनी आम्हाला 388 कोटीचा पूल दिलाय कुगाव ते शिरसोडीमध्ये. त्याच्यापासून आमची बाजारपेठ आज चौपट होणार आहे. मग त्याचं वाढीव हद्दीमध्ये जेव्हा नियोजन करू ते परफेक्ट असावं, या हिशोबाने हे विजन आहे. प्रदीप गारटकर म्हणतात 100% माझाच विजय होईल, समोरच्या पक्षाला उमेदवार देखील मिळणार नाही अशी परिस्थिती राहील. नाही, आमचं पॅनल पूर्ण झालेलं आहे, ताकदीने तयार झालेलं आहे. आमच्या बऱ्याच इच्छुकांना आम्हाला खाली बसवावं लागलेलं आहे आणि तेही आमच्याबरोबर मनोमेल करून आमच्याबरोबर आहेत. आणि उमेदवार मिळणार नाही हे असे लोकशाहीत होत नाही. उमेदवार मिळत असतात आणि जनता ठरवेल. आम्हाला आमचा विश्वास आहे विजयाचा, त्यामुळे तो विषय आमच्या दृष्टीने नाही. आमचे 21 उमेदवार झालेले आहेत, आमचं पॅनल झालं आहे, आज आमचं पॅनल पूर्ण आहे आणि पूर्ण ताकदीने आम्ही या निवडणूक लढवणार. विजयाचा विश्वास किती वाटतो? किती जागा निवडून येतील? आमचा विजयाचा 100% आमची खात्री आहे की आमचाच विजय होणार आहे. आमचा दावा तर 21 जागावरच आहे. दावा करणं बरोबर आहे, पण कितपत असा अंदाज तरी असेल की बाबा एवढ्या आपल्या जागा येतील? 100% आम्ही सगळ्या जागा आणू म्हणजे आणूच. विरोधकांना काय सांगाल? काय नाही सांगणार. मतदारांना आव्हान आहे की
आजपर्यंतचा कारभार तुम्ही इंदापूर नगराचा पाहिला, या पंचवार्षिक मधला माझा कारभार पाहिलेला आहे. त्या कारभाराकडे बघून इंदापूरची जनता मला मतदान करेल आणि त्यांनी त्या विकासासाठी आणि स्वच्छ आणि सुंदर कारभारासाठी आम्हाला मतदान करावं एवढंच सांगतो. खूप खूप धन्यवाद. हे होते भरत शेठ शहा, जे राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. त्यांचा विजयाचा विश्वास आहे की लोक आम्हाला साथ देतील. आता काय होईल हे पाहणं महत्वाचं असणार आहे. जनता कुणाला साथ देतोय हे देखील बघणं तितकंच महत्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन श्रेयस जयदीप भगत, एबीपी माझा, इंदापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.